नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर हे बघा, हे बोटनेक ब्लाऊज बनवणार आहे मी. तर त्याच्यासाठी गळारुंदी जी आहे 4.5 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर जे आहे ते आपण 7.5 इंचाचं घेतलेलं आहे, कारण 36-38 साईजचा ब्लाऊज आहे हा. तर त्याच्यासाठी गळारुंदी जी आहे, तर गळारुंदी मी 4.5 इंच घेतलेली आहे आणि गळ्याची जी उंची जी आहे तर ती मी 4.5 इंचच घेतलेली आहे. आणि बोटनेक आहे हा. तर प्लेन ब्लाऊज आहे. तर मग आता प्लेन ब्लाऊजवरती कशी डिझाईन बनवायची, तर ते बघायचं आहे आपल्याला. म्हणजे असं बऱ्याच कस्टमरची अशी पण डिमांड असते की आम्हाला लई हे पण नको आहे, लेस वगैरे लावून पण नको आहे आणि जास्त असं हे पण नको, एकदम अशी सोबर डिझाईन पाहिजे. तर मग आता आपण तशी बोटनेकला आपण डिझाईन बनवणार आहोत. आणि बोटनेकला आपल्याला म्हणजे असं नेकवरती तर काहीच डिझाईन बनवता येत नाही. समोरच्या गळ्यानं समोरचा गळा जो आहे तो आपल्याला आकार बदलता येते. तिरकोणी पंचकोनी असा काही घ्यायचा असेल तर तो घेता येतो. पण मग बॅक साईडला जो आहे ना, तर मग आपण याला त्या बॅक साईडला आता डिझाईन बनवणार आहोत. तर त्याच्यामुळं असं मेन कपड्यावरती अस्तर जे आहे, तर अस्तर अगोदर असं जॉईंट करून घ्यायचं. कुठलाही ब्लाऊज शिवताना किती कपडा सुळसुळा नसला, काही जरी नसला तरी पण काय करायचं, अस्तर जॉईंट करून घ्यायचं. कारण काय होतं, जॉईंट करून घेतल्यामुळे ना कपडा वगैरे सरकत नाही आणि एखाद्या वेळेस काय होतं, थोडासा झोळ वगैरे येतो तर तो पण येत नाही. त्याच्यामुळं अगोदर अस्तर जे आहे ना, तर अस्तर अगोदर जॉईंट करून घ्यायचं. हे असं सगळ्या साईडनं अस्तर जे आहे तर अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर अस्तर जॉईंट झालं आहे. जे एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आता आपण कट करताना बरोबर केलता तरी पण आपला कपडा थोडासा एक्स्ट्रा भरतो आहे. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कपडा असा कट करून घ्यायचा. आता एक्स्ट्राचा कपडा कट केल्यानंतर आपल्याला जे पाठीवरचे टक्स मारायचे आहे, तर आपण पाठीवरचे टक्स पण अगोदरच मारून घ्यायचे. हे बघा, गळ्याचा वरती मी मध्ये काढला आणि खालच्या साईडला पण मध्येवरती एक मार्क करून घेतला आहे. आणि आता आपल्याला जे आहे तर पाठीवरचे टक्स जे आहे, तर मग आपल्याला पाठीवरचे टक्स मारायचे आहे. शोल्डरच्या बरोबर वरती शोल्डरचा मध्ये घ्यायचा आणि खाली टक्स मारून घ्यायचे. आता या टक्सची जी उंची आहे तर मी जास्त घेतलेली आहे, कारण बोटनेक ब्लाऊज आहे हा. आपला रेग्युलर जर ब्लाऊज असला तर 4.5 इंच अशी 5 इंच अशी असती, आपल्या नेकवरतीच असतो तो टक्स घ्यायचा. तर हा बोटनेक असल्यामुळं याचा मी जो टक्स आहे तर हा 6 इंचाचा घेतलेला आहे. आता हे साडीचे जे आहे ना, तर हे असे काठ होतात, म्हणजे साडीलाच असे काठ होते हे. आणि पूर्ण साडीवरती पण असं म्हणजे जरीचेच हे होतं. तर प्लेन ब्लाऊज पीस आणून दिला आहे त्यांनी आणि प्लेन शिवायचा आणि प्लेनवरती मला हे डिझाईन बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी हा जो काठ आहे ना, तर याला दोन्ही साईडना मध्ये असं फोल्ड करून याला अशी टीप मारून घ्यायची. ही बघा, असं दोन्ही साईडना फोल्ड करून मी त्याला टीप मारून घेतली. आता बरोबर जो मध्ये आहे तर त्या मध्येवरतीच हे काठ जो आहे ना, ह्या काठाचा पण आपल्याला मध्ये घ्यायचा आणि त्या मध्येवरतीच हा मध्ये आला पाहिजे, म्हणजे आपली एकदम व्यवस्थित मधोमध येते डिझाईन. हे बघा, आता याचा पण मी मध्ये काढून घेते आणि त्या मध्येवरतीच हा मध्ये असा ठेवून द्यायचा. आणि मग अशा साईडनं आपल्याला जी आहे ती टीप मारून घ्यायची. नाहीतर तुम्ही पिन जरी लावली ना तरी पण चालते, की आपल्याला सरकण्याची जर का वाटत असेल सर्कल, तर तेव्हा आपण अशी पिन लावून घ्यायची तिथं. म्हणजे अशा आपल्याला पण काही अशा ब्लाऊज शिवताना आहे ना, ऑटोमॅटिकच अशा डिझाईन सुचतात. तर ही डिझाईन पण मला तशी सुचली. तर मग मी म्हटलं त्यांना की मी अशी डिझाईन बनवू का, तर त्या बोलल्या की हो बनवा म्हणे. तर मग मी अशी आता ही डिझाईन जी आहे तर ती चालू आहे. आणि अंतर पण बघा, याच्यामध्ये पण अंतर एकसारखं घ्यायचं, 2 इंच. आता वरती आणि खाली पण याचं अंतर असं मोजून घ्यायचं.
तर मी असं याच्या दोन्हीच्या मध्ये जे आहे ना तर असं 1.5 इंचाचं अंतर घेतलेलं आहे, कारण की ते पण दिसायला पाहिजे की म्हणजे अशी डिझाईन बनवलेली पण एकदम व्यवस्थित दिसायला पाहिजे. तर हे बघा ह्या साईडनं जे आहे तर मी इथं अशी पिन लावून घेते, खालच्या साईडनं पण अशी आपल्याला पिन लावून घ्यायची, कारण की तो सरकल्याने गेलं पाहिजे म्हणून, कुठं असं क्रॉस वगैरे नाही झालं पाहिजे म्हणून अशी पिन लावून घ्यायची. आणि आता ही जी पट्टी जी आहे ना तर ही जास्त फोल्ड करायची, कारण मी याला काय करणार आहे की आता ही जी आपण मधली लावलेली आहे सेंटरला, तर तिच्यापेक्षा ही जी आहे तर ही छोटी आली पाहिजे. आणि त्याच्यावरती अशी टिप मारून घ्यायची, कारण तो हे पण आहे साडीचाच लेस आहे ती, साडीमधलाच म्हणजे आपली काठाची साडी आहे तर त्याचाच काठ आहे तो. तर त्यांनी ते काय याचं ब्लाऊज शिवलं नाही आणि काठाचा जो आहे तर तो काठ असा यूज करायचा. आणि जे ब्लाऊज आहे तर त्याची जी आहे ना तर बाईवरती घेतलेलं आहे मी ते वेगळी 3/4मध्ये बाई शिवायची होती, तर मग त्या बाईला ते साडीतला कपडा जो आहे तो यूज केलेला आहे आणि हा प्लेन कपडा आहे. आता हे बघा, आता ही 2 नंबरची झाली, आता आपल्याला 3 नंबरची जी लावायची आहे पट्टी ना तर ती तिच्यापेक्षा त्या पट्टीपेक्षा पण ही पट्टी आपली छोटी आली पाहिजे. तर याला काय केलं मी, जास्त फोल्ड केलं, जास्त फोल्ड केल्यामुळं बरोबर ती पट्टी येऊन जाते की तिच्यापेक्षा छोटी आली पाहिजे आपल्याला. असं कमी जास्त नाही झालं पाहिजे, बरोबर अशी आपल्याला टिप मारून घ्यायची. फिनिशिंग येण्यासाठी ना तर ही खूप काळजी घ्यायची. आपण जेव्हा शिवतो ना तर तेव्हा असं कमी जास्त वगैरे कुठं काही झालं नाही पाहिजे, कारण त्याच्यावरती सगळी फिनिशिंग असते ब्लाऊजची. आता हे बघा, हे जे आहे तर आपल्या इथं गळ्यापासून नाही, आता हे जे आहेत आपल्याला शोल्डरपासून घ्यावं लागणार आहे. आणि जी एक्स्ट्राची लेस वगैरे आहे ना तर म्हणजे ते एक्स्ट्राचं आपल्याला कट करून घ्यायचं. आणि पाठीवरची पट्टी मी मारलेली नाही आहे बघा, ती नंतर हे आपण झाल्यानंतर पाठीवरची जी आहे ना तर मग पाठीवरची जी पट्टी आहे कमरपट्टी ती नंतर हे करायची, कारण मग त्यांना पण एकदम व्यवस्थित फिनिशिंग येते. वरतूनच फोल्ड करून लावल्यानंतर एवढं व्यवस्थित नाही वाटत येते. आता ह्या साईडनं पण आपली अजून एक पट्टी बसती आहे, कारण ब्लाऊज जरी याच्यामध्ये गेला, फिटिंगमध्ये जरी गेला तर इतका जाणार नाही आहे, तर तिथं पण आपली एक पट्टी बसते. तर आता ही पट्टी जी आहे तर आपल्याला त्या पट्टीपेक्षा आपल्याला ही पट्टी अजून छोटी बनवायची आहे. तर त्याच्यामुळं मी काय केलं, ती पट्टी जी आहे ती मधूनच कट करून टाकली. आणि आता ही जी आहे तर आता आपल्याला इथं 4 नंबरची जी पट्टी आहे ना तर मग ती आता इथं जॉईंट करून घ्यायची. मध्येच मशीनचा धागा पण संपतो. हे बघा, सगळ्या म्हणजे 4ही पट्ट्यामध्ये ना अंतर जे आहे ना तर अंतर एकदम एकसारखं अंतर यायला हवं. वाटलंच तर मोजून घ्यायचं, म्हणजे मोजून घेतल्यानंतर तर बरोबर परफेक्ट येतं, कुठं कमी जास्त वगैरे काही होत नाही. हे बघा, असं असं हे डिझाईन आता असं छान वाटू लागलं. आणि आपल्याला एका साईडनं लावायच्या आहे त्या पट्ट्या, दोन्ही साईडनं नाही घ्यायच्या आहे, कारण आपली जी साईड उजवी साईड जी दिसती ना आपली तर त्या साईडवरच आपल्याला घ्यायचं आहे. आणि आता ही जी कमरपट्टी आहे तर मग कमरपट्टी पण मी जॉईंट करून घेते, कारण हे लेस बसवल्यानंतर कमरपट्टी लावली ना
तर फिनिशिंग आपली एकदम व्यवस्थित छान येते. कारण सिल्कचा कपडा असल्यामुळे ना थोडंसं असं हे होतं. तर तेव्हा दोरा आपला हे झाला ना थोडंसं असं खेचून घ्यायचं, त्याला असं गोळा झाल्यासारखा होतो आहे कपडा. तर त्या टायमाला आपल्याला थोडंसं असं त्याला नॉर्मलचं असं खेचायचं आहे. कमरपट्टी लावल्यानंतर त्याच्यावरतून पण अशी दापटीप मारून घ्यायची, कारण मग ती पट्टी बाहेर आपली दिसत नाही, एकदम व्यवस्थित मधल्या साईडला फोल्ड होऊन जाते. आता मी याला आहे ना आता हात शिलाई करणार नाही, कारण मी आता ही पट्टी जी आहे ना डबल फोल्ड करून मधल्या साईडनं अशी डबल फोल्ड करून घेतलेली आहे. आणि याला वरतून अजून एक अशी साईडने एक टिप मारायची, कारण अशी एकदम व्यवस्थित अशी छान फिनिशिंग येऊन जाते त्याला. कुठं धागे वगैरे असेल तर ते कट करून घ्यायचे. हे बघा गळ्याच्या वरती थोडीशी इथं पट्टी आपली आलेली होती, ती पण कट करून घ्यायची. आता ही अशा प्रकारे आपली जी डिझाईन आहे तर बनवून तयार झालेली आहे. तर आता आपल्याला याला काय करायचं आहे, बाही वगैरे जॉईंट करून घ्यायची. समोरची पाट पण शिवून मी रेडी केलेली आहे. तर आता आपल्याला ते जे आहे तर ते याला जॉईंट करून घ्यायचं. हे बघा मी असं जॉईंट करून ब्लाऊज पूर्ण फिटिंग करून घेतली. तर ह्या अशा प्रकारे ही डिझाईन दिसते आहे. आणि ही अशी बाही शिवली आणि त्या बाहीला असं इलास्टिक लावलेलं आहे मी. 3/4 बाही आहे आणि समोरच्या साईडने हे बघा असा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा. तर एकदम छान असा ब्लाऊज झाला. तुम्हाला पण अशी डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. म्हणजे खूप सोपी, वेळ पण खूप कमी लागतो. तर माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.